श्री नवनाथ ग्रंथ कथासार अध्याय 8. श्री गणेशाय नमः. उत्तरेकडील प्रवासात मच्छिंद्राने द्वारकेस जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. तेथून तो अयोध्येस गेला. येथे शरयू नदीत स्नान करून तो रामचंद्राच्या दर्शनाला गेला. त्यावेळी योगायोगाने अयोध्येचा पशुपत राजाही रामपूजेच्या निमित्ताने आपल्या लवाजम्यासह तेथे आला होता. त्यामुळे द्वारपालांनी नाथाला आत जाण्यास मनाई केली. इतकेच नव्हे तर उद्धटपणे त्यांचा पाणउतारा करत त्याला मागे ढकलून दिले. त्यांच्या वर्तनाने नाथाला संताप आला, पण चाकरावर क्रोध न करता आपण राजालाच शिक्षा करू असा विचार करून तो गर्दीत थांबला. इकडे राजा देवासमोर साष्टांग नमस्कार घालीत असताना नाथाने स्पर्शास्त्राने अभिमंत्रित केलेली विभूती त्यांच्या दिशेने टाकली. त्यामुळे तो दंडवत घातलेला अवस्थेतच भूमीला चिटकून बसला. त्याने स्वतःच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. त्याची ती अवस्था पाहून मंत्रीही बुचकळ्यात पडला. सर्वत्र एकच गोंधळ माजला. कोणीतरी योग्याचा अपमान झालेला आहे म्हणून आपल्या राजाची अशी अवस्था झाली असे सर्वच बोलू लागले. त्या संदर्भात मंत्र्याने चौकशी केली असता देवद्वारीच काही गडबड झाल्याची वार्ता कळली. तेव्हा त्याने मच्छिंद्राचा शोध घेऊन त्यांची क्षमा मागितली आणि राजाला सोडविण्याची काकुळतेने विनंती केली. त्यावर दयावंत नाथाने विभक्त मंत्र जपून राजाला सोडविले. मग राजाही नाथाला शरण गेला आणि त्याला मोठ्या सन्मानाने आपल्या राजवाड्यात नेले. पशुपताला नाथाची कीर्ती माहीत होती. त्यातच त्यांचे दर्शनही घडले, म्हणून त्याने अत्यानंदाने त्यांची पूजा केली व काही दिवस येथे राहून मला आपल्या सेवेचा लाभ द्या अशी विनंती करून त्याला आपल्यापाशी ठेवून घेतले. त्या मुकामात राजाने त्याची जी सेवा केली त्यामुळे नाथ प्रसन्न झाला. त्याने राजाला त्यांची इच्छा विचारली आणि ती पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले. तेव्हा राजा म्हणाला, महाराज, आपल्या कृपेने माझ्याजवळ सर्व काही आहे, पण ज्या सूर्यवंशात माझा जन्म झाला त्या वंशाला कीर्ती प्राप्त करून देणाऱ्या प्रभू रामचंद्राचे दर्शन व्हावे अशी बऱ्याच दिवसांपासून उत्कट इच्छा आहे. तसे झाले तर मी स्वतःला धन्य समजेल. त्यावेळी त्याचा शुद्ध भाव पाहून नाथाला त्यांचे कौतुक वाटले. त्याने राजाची इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय करून त्याला प्रसादाबाहेरील मोकळ्या पटांगणात नेले. तिथे सूर्याला निष्प्रभ करून खाली उतरविण्यासाठी त्याच्यावर अनेक अस्त्रप्रयोग केले, पण त्याच्या प्रत्येक अस्त्रावर प्रतिअस्त्राची योजना करून सूर्याने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. तेव्हा बलसंपन्न नाथाने वाताकर्षण अस्त्राच्या साहाय्याने सूर्य, त्याच्या सारथी व रथाचे अश्व यांचे श्वासोच्छ्वास बंद पाडले. त्या अस्त्रामुळे सूर्य रथाला असलेल्या वायुचक्राचा आधारच तुटला आणि तो पृथ्वीवर आदळला. सूर्य जमिनीवर पडल्याने त्याच्या तेजाने पृथ्वीवर सर्वत्र आगीचे लोळ उठले आणि त्यात असंख्य वृक्ष व जीवजंतू नामशेष झाले. नाथाने उदक शास्त्राच्या साहाय्याने तो भीषण वणवा शांत केला. या संकटामुळे स्वर्गातील सप्तलोक व सप्त पाताळाचे स्वामी तसेच हरिहर ब्रह्मादिकांसह सर्व देवांनी अतित्वरेने मच्छिंद्रापाशी धाव घेतली. त्यावेळी भगवान विष्णूने नाथाला आपुलकीने हृदयाशी धरले व सूर्याला खाली पाडण्याचे कारण विचारले. तेव्हा नाथ म्हणाला, हा सूर्य आपल्या वंशजांकडे लक्ष देत नाही, त्यांची साधी इच्छाही पुरवीत नाही, म्हणून त्याला समज देण्यासाठी मला असे करावे लागले. विष्णू म्हणाला, तुला नेमके काय म्हणायचे आहे? नाथ म्हणाला, त्याने पशुपताला सहाय्य करावे, त्यांची रामदर्शनाची इच्छा पूर्ण करावी आणि माझ्या शाबरी विद्येला अनुकूल राहून मदत करावी. त्यावर विष्णू म्हणाला, हे महाजती, सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. आता या सूर्याला सावध कर पाहू. तेव्हा इतर देवांनीही त्यांची स्तुती करून त्यांस गौरविले. ते पाहून नाथास आनंद वाटला, तरी मुख्य कर्तव्य अजून शिल्लकच होते. ते विष्णूला म्हणाला, मला आपले म्हणणे मान्य आहे, पण या पशुपताला रामदर्शन झाल्याशिवाय माझे समाधान होणार नाही. तेव्हा भगवान विष्णूने आपली लीला दाखविली आणि रामरूप घेऊन लक्ष्मणासह प्रगट झाले. त्या दर्शनाने शंकरासह सर्व देवता तल्लीन झाल्या.
मच्छिंद्राने व पशुपताने प्रभू चरणांना वंदन केले तेव्हा रामाने त्या दोघांनाही आलिंगन देऊन त्यांच्याबद्दल प्रशंसोद्गार काढले. तसेच नाथांच्या शाबरी कवित्वास मी सर्व शक्तीनिशी सहाय्य करीन असे सर्व देवांसमक्ष आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी सूर्याला शुद्धीवर आणण्याची विनंती नाथाला करताच त्याने वाताकर्षण अस्त्र आवरून घेतले. त्यामुळे सूर्य, त्याच्या सारथी व रथाचे अश्व यांना शुद्ध आली सावध होता. सभोवती सर्व देवसमूह आपल्याला वंदन करीत आहे हे पाहून सूर्याला मोठे आश्चर्य वाटले. तो विष्णूला म्हणाला, हे महाप्रभू, ज्याने मला शुद्धीवर आणले तो वीर कोण आहे? मी त्याच्या पराक्रमावर अतिशय प्रसन्न आहे. माझी त्याच्यावर अक्षय कृपा राहील. तेव्हा सर्व देवांनी मच्छिंद्रास सूर्याच्या दर्शनास जाण्यास सांगितले. त्यावेळी सूर्याच्या दाहकतेची झळ आपल्याला लागू नये म्हणून आवश्यक उपाययोजना करून नाथ सूर्यापाशी गेला आणि त्याने अत्यंत आदराने त्यांच्या चरणावर वंदन केले. त्या प्रसंगी नाथाने त्यांच्याकडून शबरी विद्येला अनुकूल राहण्याचे वरदान मागून घेतले आणि पशुपतालाही त्यांच्या चरणावर घातले. मग त्या दोघांना अनेक आशीर्वाद देऊन सूर्यासह सर्व देवता स्वस्थानी गेल्या. पाशुपतही कृतार्थ झाला आणि रामप्रभूंची अनुज्ञा घेऊन नाथ पुढील यात्रेस निघाला.